नमस्कार मित्रांनो, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपणास सर्वांचं स्वागत आहे. आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत. तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत पर्यंत या, म्हणजे तुम्हाला सर्व व्यवस्थित लक्षात राहील. आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठी आहे असं समजू नका. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून व्यवस्थित इंग्रजी शिकू शकतात. त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण असतील, प्रियजन असतील त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मायसेल्फचा वापर आणि उपयोग कसा केला जातो आणि त्याच्याशी रिलेटेड अत्यंत महत्त्वाची सर्वसमावेशक वाक्य पाहणार आहोत. आता पहिल्यांदा बघूया मायसेल्फचा वापर आणि उपयोग कसा केला जातो. तर त्याचा मुळात अर्थ काय होतो, तर स्वतः, मी एकटा, खुद्द मीच असा मायसेल्फचा उपयोग केला जातो. आता मायसेल्फची अत्यंत महत्त्वाची सर्वसमावेशक वाक्ये म्हणजे ज्या अर्थाप्रमाणे जो अर्थ दिलेला आहे, स्वतः, मी एकटा, खुद्द मीच म्हणून, त्याच अर्थाप्रमाणे वाक्यात मायसेल्फचा वापर आणि उपयोग केला जातो, हे लक्षात घ्या. आता त्याची महत्त्वाची सर्वसमावेशक वाक्य पाहूयात. पहिलं बघा, मला माझी ओळख करून द्या. मला माझी ओळख करून द्या म्हणजे लेट्स मी इंट्रोड्यूस मायसेल्फ. लेट्स मी इंट्रोड्यूस मायसेल्फ म्हणजे मला माझी ओळख करू द्या, म्हणजे तुम्हाला करून देऊ द्या असं आहे ते वाक्य. लक्षात घ्या, लेट्स मी इंट्रोड्यूस मायसेल्फ म्हणजे मी माझी ओळख करून देतो, साधं म्हणायचं झालं तर असं आहे वाक्य. द्या आहे, करू द्या, जाऊ द्या म्हणून लेट्स आलेलं आहे लक्षात. मी म्हणजे माझी, इंट्रोड्यूस करून देणे म्हणजे ओळख करून देणे आणि मायसेल्फ म्हणजे माझी, म्हणजे मायसेल्फ म्हणजे काय आहे, ती स्वतःची, माझी स्वतःची, आणि मला म्हणजे मी आहे. त्याच्यानंतर दुसरं वाक्य बघा, मी स्वतःला आणखी कथापुस्तके वाचण्याचे वचन दिले आहे. मी स्वतःला आणखी कथापुस्तके वाचण्याचे वचन दिले आहे म्हणजे मी माझ्या मनाशी पक्क ठामपणे ठरवलं आहे, स्वतःशीच मी वचन दिलं आहे असं आहे ते वाक्य. बघा, आय हॅव प्रॉमिस्ड मायसेल्फ टू रीड मोर स्टोरी बुक्स. आय हॅव प्रॉमिस्ड मायसेल्फ टू रीड मोर स्टोरी बुक्स. स्टोरी बुक्स म्हणजे कथा, स्टोरी बुक्स म्हणजे कथापुस्तके, मोर म्हणजे आणखी, जास्त, रीड म्हणजे वाचणे. दिले आहे, दिले आहे म्हणजे पूर्ण वर्तमान काळ आहे, त्याच्यामुळे वाक्य बघा, कर्ता प्लस हॅव आलेला आहे प्लस क्रियापदाचं तिसरं रूप, प्रॉमिसला ईडी लागलेला आहे, V3 घेतलेला आहे, ते प्रॉमिस झालेलं आहे, हे लक्षात घ्या. पूर्ण वर्तमान काळाची रचना इथे आहे. आय हॅव प्रॉमिस्ड मायसेल्फ टू रीड मोर स्टोरी बुक्स म्हणून. त्याच्यानंतर तिसरं वाक्य, मी आरशात स्वतःला पाहत होतो. मी आरशात स्वतःला पाहत होतो किंवा मी आरशात स्वतःला पाहते. वाक्य येणार पाहत होतो म्हणजे त्या क्षणी मी पाहत होतो. वाक्य झालेलं आहे चालू भूतकाळ. चालू भूतकाळामध्ये कर्ता प्लस वॉज वेअर प्लस क्रियापदाचं चौथं रूप वापरलं जातं म्हणजे ING फॉर्मवालं. इथे कर्ता काय आहे तर आय आहे. आयसोबत काय येणार, वॉज येणार, म्हणून आय वॉज लुकिंग ॲट मायसेल्फ इन द मिरर. आय वॉज लुकिंग ॲट मायसेल्फ इन द मिरर. इन द मिरर म्हणजे स्वतःला आरशामध्ये, आरशामध्ये, इन द मिरर म्हणजे आरशात, मायसेल्फ म्हणजे स्वतःला, लुक म्हणजे काय, पाहणे. इथे लुकिंग झालेलं आहे कारण चालू भूतकाळ आहे म्हणून क्रियाकर्ता प्लस वॉज वेअर प्लस क्रियापदाचं चौथं रूप वापरतात. इथे कर्ता आय आहे, त्याच्यानंतर वॉज वापरलेलं आहे आणि लुकचं लुकिंग झालेलं आहे. त्याच्यानंतर चौथं वाक्य, मला अजूनही स्वतःची खूप लाज वाटते. मला अजूनही स्वतःची खूप लाज वाटते. वाक्य येणार, आय स्टील सो अशेम्ड ऑफ मायसेल्फ. आय स्टील सो अशेम्ड मायसेल्फ. अशेम्ड म्हणजे काय, लाज वाटणे. सो म्हणजे खूप, स्टील म्हणजे अजूनही, आणि मायसेल्फ म्हणजे स्वतःची, आय म्हणजे मला. ओव्हरऑल सेंटेन्स झालेला आहे, आय स्टील सो अशेम्ड ऑफ मायसेल्फ.
त्याच्यानंतर नेक्स्ट 5वं वाक्य बघा. मी स्वतःला शांत राहण्यास सांगितले. मी स्वतःला शांत राहण्यास सांगितले. वाक्य आहे ना, आय टोल्ड माय सेल्फ टू स्टे काम. आय टोल्ड माय सेल्फ टू स्टे काम. स्टे काम राहणे म्हणजे काय? शांत राहणे. माय सेल्फ म्हणजे स्वतःला. टोल्ड इथे कशाला घेतलेलं आहे? कारण साधा भूतकाळ आहे. साधं वाक्य आहे साध्या भूतकाळात. साध्या भूतकाळात काय वापरलं जातं? कर्ता प्लस क्रियापदाचं दुसरं रूप. टोल्ड हे टेलचं दुसरं रूप आहे. टेल पहिलं V1 होतं, त्याच्यानंतर टोल्ड होतं, म्हणून टोल्ड आलेलं आहे इथे साधा भूतकाळ असल्यामुळे. आय टोल्ड माय सेल्फ टू स्टे काम. त्याच्यानंतर 6वं वाक्य. मला स्वतःची किंवा इतर कोणाचीही पर्वा नव्हती. मला स्वतःची किंवा इतर कोणाचीही पर्वा नव्हती. नव्हती म्हणजे भूतकाळ आहे. आता इथे भूतकाळ आहे त्यामुळे काय येणार? साधा भूतकाळ आहे त्याच्यामुळे काय वापरलं जाणार? डीड वापरलं जाणार. कारण साध्या भूतकाळमध्ये सहाय्यकारी क्रियापद डीड वापरलं जातं. आणि वाक्य आहे कशामध्ये? निगेटिव्ह आहे. म्हणून वाक्य कसं येणार बघा. आय डिडंट केअर अबाउट माय सेल्फ ऑर एनीवन एल्स. आय डिडंट केअर अबाउट माय सेल्फ ऑर एनीवन एल्स. एनीवन एल्स म्हणजे इतर कोणाशी. म्हणून माय सेल्फ म्हणजे स्वतःची. इथे केअर म्हणजे काय आहे? पर्वा, किंमत असं आहे ते. म्हणून वाक्य आय डिडंट केअर अबाउट माय सेल्फ ऑर एनीवन एल्स असं आलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 7वं वाक्य बघा. मला स्वतःला व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करायला आवडतं. मला स्वतःला व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करायला आवडतं. वाक्य आहे ना, आय लाईक टू ट्राय अँड कीप माय सेल्फ बिझी. आय लाईक टू ट्राय अँड कीप माय सेल्फ बिझी म्हणजे आवडतं. काय करायला? व्यस्त ठेवणार म्हणजे लाईक. आय लाईक आलेलं आहे. टू ट्राय ठेवणे म्हणजे व्यस्त ठेवणे. आणि कीप माय सेल्फ बिझी म्हणजे ट्राय म्हणजे प्रयत्न. आणि कीप माय सेल्फ बिझी म्हणजे काय? स्वतःला व्यस्त ठेवणं. म्हणून आय लाईक टू ट्राय अँड कीप माय सेल्फ बिझी असं आलेलं आहे. त्याच्यानंतर 8वं वाक्य. मी स्वतःसाठी एक नवीन मोबाईल खरेदी करणार आहे. मी स्वतःसाठी एक नवीन मोबाईल खरेदी करणार आहे. वाक्य येणार आय एम गोइंग टू बाय माय सेल्फ अ न्यू मोबाईल. आय एम गोइंग टू बाय माय सेल्फ अ न्यू मोबाईल. करणार आहे म्हणून गोइंग यूज केलेला आहे. गोइंग टू. बाय करणे म्हणजे खरेदी करणे. माय सेल्फ म्हणजे स्वतःसाठी आणि अ न्यू मोबाईल म्हणजे एक नवीन मोबाईल. म्हणून वाक्य आय एम गोइंग टू बाय माय सेल्फ अ न्यू मोबाईल. त्याच्यानंतर नेक्स्ट 9वं वाक्य बघा. मला स्वतःहून प्रवास करायला आवडतं. मला स्वतःहून प्रवास करायला आवडतं. वाक्य ना, आय लाईक टू ट्रॅव्हल बाय माय सेल्फ. आय लाईक टू ट्रॅव्हल बाय माय सेल्फ. माय सेल्फ म्हणजे स्वतःला. इथे ट्रॅव्हल करणे म्हणजे प्रवास करणे. लाईक म्हणजे आवडणे. म्हणून आय लाईक टू ट्रॅव्हल बाय माय सेल्फ. साधं वाक्य आहे साध्या वर्तमान काळाचं, म्हणून लाईक आलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 10वं वाक्य बघा. मला स्वतःला खूप आनंद झाला. म्हणजे मला स्वतःला म्हणजे स्वतःचा खूप आनंद झाला. वाक्य आहे ना, आय रिअली एन्जॉयड माय सेल्फ. आय रिअली एन्जॉयड माय सेल्फ. झाला म्हणजे साधा भूतकाळ आहे म्हणून एन्जॉयला काय झालेलं आहे? ईडी लावलेला आहे. एन्जॉयड झालेलं आहे. कर्ता प्लस क्रियापदाचं दुसरं रूप म्हणून आय रिअली एन्जॉयड माय सेल्फ असं आलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 11वं वाक्य बघा. सुटकेस माझ्यासाठी खूप जड होती. मी स्वतः वाहून नेऊ शकत नव्हतो. सुटकेस माझ्यासाठी खूप जड होती. मी स्वतः वाहून नेऊ शकत नव्हतो. वाक्य आहे ना, द सुटकेस वॉज टू हेवी फॉर मी टू कॅरी माय सेल्फ. द सुटकेस वॉज टू हेवी फॉर मी. माझं हे वाक्य कसं झालं? सुटकेस माझ्यासाठी खूप जड होती असं झालं. बरोबर ना? म्हणून द सुटकेस वॉज टू हेवी फॉर मी. वॉज वापरलेला आहे बिकॉज ऑफ पास्ट टेन्स आहे म्हणून. हेवी फॉर मी. त्याच्यानंतर मी स्वतः वाहून नेऊ शकत नव्हतो म्हणून इथे त्यालाच ते जॉईन केलेलं आहे. टू कॅरी माय सेल्फ. कॅरी करणे म्हणजे वाहून नेणे. वाहून नेणे ते जमण्यासारखं नव्हतं. आणि माय सेल्फ म्हणजे मला स्वतःला. म्हणून वाक्य द सुटकेस वॉज टू हेवी फॉर मी टू कॅरी माय सेल्फ असं आलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 12वं बघा. मी स्वतःला त्याबद्दल बोलण्यास कधीच भाग पाडू शकत नाही.
मी स्वतःला त्याबद्दल बोलण्यास कधीच भाग पाडू शकत नाही. वाक्य येणार, आय कॅन नेव्हर ब्रिंग मायसेल्फ टू टॉक अबाउट इट. आय कॅन नेव्हर ब्रिंग मायसेल्फ टू टॉक अबाउट इट म्हणजे त्याबद्दल बोलण्यास भाग पाडू शकत नाही. कॅन वापरलेला आहे शकण्यासाठी, नाहीसाठी नेव्हर यूज केलेला आहे इथे. त्याच्यानंतर नेक्स्ट 13वं, मी काय करू, मी स्वतःला म्हणालो. मी काय करू, मी स्वतःला म्हणालो. वाक्य येणार, मी काय करू आता. मी काय करू म्हणजे वाक्य कसं आहे ना, व्हॉट शॅल आय डू, व्हॉट शॅल आय डू क्वेश्चन्स मार्क. हे झालं मी काय करूसाठी. त्याच्यानंतर मी स्वतःला म्हणालो. मी स्वतःला म्हणालो मग काय ना, आय सेड टू मायसेल्फ. आय सेड टू मायसेल्फ. मायसेल्फ म्हणजे स्वतःला. वाक्य कसं आलं, व्हॉट शॅल आय डू, आय सेड टू मायसेल्फ असं आलेलं आहे. सेट म्हणजे काय, म्हणणे. सेचं सेट झालेलं आहे SAID. कशाला, कारण मी म्हणालो आहे, भूतकाळ आहे, दॅट्स वाय इथे सेड यूज केलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 14वं वाक्य बघा, मी अनेकदा स्वतःशीच बोलतो. मी अनेकदा स्वतःशीच बोलतो. वाक्य येणार, आय ऑफन टॉक टू मायसेल्फ. आय ऑफन टॉक टू मायसेल्फ. अनेकदा, अनेकदा म्हणजे ऑफन यूज केलेला आहे. टॉक म्हणजे बोलणे, मायसेल्फ म्हणजे स्वतःशी. वाक्य आलेलं आहे, आय ऑफन टॉक टू मायसेल्फ. साध्या वर्तमान काळाचं हे वाक्य आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 15वं वाक्य बघूया, मी स्वतःला हे खूप वेळा सांगितले आहे. मी स्वतःला हे खूप वेळा सांगितले आहे. वाक्य येणार, आय हॅव टॉक मायसेल्फ दॅट सो मेनी टाईम्स. आय हॅव टॉक नॉट टोल्ड आहे ते. आय हॅव टोल्ड मायसेल्फ दॅट सो मेनी टाईम्स. कारण वाक्य कसलं आहे, पूर्ण वर्तमान काळाचं. पूर्ण वर्तमान काळात काय वापरलं जातं, करता प्लस हॅव हॅज वापरलं जातं, प्लस क्रियापदाचं तिसरं रूप वापरलं जातं. टेलचं तिसरं रूप टोल्ड होतं, म्हणून इथे टोल्ड आलेलं आहे. म्हणून वाक्य बघा, आय हॅव टोल्ड मायसेल्फ दॅट सो मेनी टाईम्स. सो मेनी टाईम्स म्हणजे खूप वेळा. मायसेल्फ म्हणजे स्वतःला, टोल्ड म्हणजे सांगणे. हॅव यूज केलेला आहे, आय म्हणजे करता झाला मी, म्हणून वाक्य आय हॅव टोल्ड मायसेल्फ दॅट सो मेनी टाईम्स असं आलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 16वं वाक्य, मी स्वतःला खूप ओळखत नाही. म्हणजे मी काय करतो ते मला कळत नाही असं आहे ते. मी स्वतःला पुन्हा ओळखत नाही. म्हणजे मी काय केलं, कशामुळे झालं, काय झालं तेच मी स्वतःला ओळखू शकत नाही किंवा काय करेन ते. म्हणून वाक्य बघा कसं आलं आहे, आय हार्डली नो मायसेल्फ अगेन. आय हार्डली नो म्हणजे कळत नाही काही वेळा मी काय करतो आहे, मी काय करत आहे, स्वतःला ओळखू शकत नाही मी. वाक्य आय हार्डली नो मायसेल्फ अगेन असं आलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 17वं वाक्य, मी स्वतःची काळजी घेऊ शकतो. मी स्वतःची काळजी घेऊ शकतो. वाक्य आहे ना, आय कॅन टेक केअर ऑफ मायसेल्फ. आय कॅन टेक केअर ऑफ मायसेल्फ म्हणजे मी स्वतःची काळजी घेऊ शकतो. कॅन म्हणजे शकण्यासाठी. त्याच्यानंतर नेक्स्ट 18वं, मी स्वतःला कोणत्याही प्रकारे बदनाम केले आहे का. मी स्वतःला कोणत्याही प्रकारे बदनाम केले आहे का क्वेश्चन्स मार्क. वाक्य येणार, हॅव आय डिस्ग्रेस्ड मायसेल्फ इन एनी वे. हॅव आय डिस्ग्रेस्ड मायसेल्फ इन एनी वे. डिस्ग्रेस्ड करणे म्हणजे बदनाम करणे. मायसेल्फ म्हणजे स्वतःला. इन एनी वे म्हणजे कोणत्याही प्रकारे असं आहे ते. वाक्य कसलं आहे लक्षात घ्या, वाक्य आहे पूर्ण वर्तमान काळाचं. पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य आहे, प्लस इथे का म्हणून आहे. प्रश्न आहे का म्हणून, म्हणजे हो किंवा नाही हे उत्तर येणार. हो किंवा नाही उत्तर येतं त्यावेळी ॲक्झिलरी वर्ब्सने सुरुवात करणार. पूर्ण वर्तमान काळात ॲक्झिलरी वर्ब येतं हॅव आणि हॅज. हॅव आणि हॅजपैकी इथे काय वापरणार, तर मी आहे, आय आहे. आयसोबत हॅव येतं, म्हणून हॅव आयने सुरुवात झालेली आहे, लक्षात घ्या, हॅव आय. त्याच्यानंतर डिसग्रेस हे V1 होतं, त्याचं डिसग्रेस्ड म्हणजे ED लागलेलं आहे. बिकॉज ऑफ काय आहे त्याचं स्ट्रक्चर काय आहे, तर V3 वापरायचं आहे आपल्याला. क्रियापदाचं तिसरं रूप वापरायचं आहे, म्हणून डिसग्रेस्ड आलेलं आहे. त्याच्यानंतर बाकीचा जो काय राहिलेला पार्ट्स आहे, मग तो ऑब्जेक्ट्स असेल किंवा रिमेनिंग पार्ट्स असेल,
तो त्याच्या पुढे आलेला आहे आणि ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. वाक्य बघा, हॅव आय डिस्ग्रेस्ड माय सेल्फ इन एनी वे अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 19वे वाक्य बघूया. मला खरोखर ते स्वतः करायचे होते. मला खरोखर ते स्वतः करायचे होते. वाक्य आहे ना, आय ट्रूली वॉन्टेड टू डू इट मायसेल्फ. आय ट्रूली वॉन्टेड टू डू इट मायसेल्फ. खरोखर, ट्रूली, खरोखर म्हणजे ट्रूली वापरलेलं आहे. करायचं होतं, करायला वाटत होतं म्हणून वॉन्टेड टू डू आलेलं आहे आणि मायसेल्फ म्हणजे स्वतःला, म्हणून आय ट्रूली वॉन्टेड टू डू इट मायसेल्फ असं आलेलं आहे वाक्य ते. त्याच्यानंतर 20वे वाक्य बघा, मी ते स्वतः केले. मी ते स्वतः केले. केलेलं आहे, साधा भूतकाळ आहे म्हणून वाक्य बघा, आय डिड इट मायसेल्फ. आय डिड इट मायसेल्फ. डीड आलेलं आहे. इतके लक्षात घ्या, डीड इथे कशाला आलेलं आहे, कशासाठी आलेलं आहे, तर कर्ता प्लस क्रियापदाचं दुसरं रूप होतं. इथे डीड हे दुसरं रूप आहे. कशाचं दुसरं रूप आहे, तर डूचं डीड हे दुसरं रूप आहे म्हणून काय आलेलं आहे, डीड आलेलं आहे. आय डिड इट मायसेल्फ. मायसेल्फ म्हणजे स्वतः. अशा प्रकारे मायसेल्फची आपण वाक्य बघितलेली आहेत. खूप महत्त्वाची आहेत. वाचल्यावर तुमच्या लक्षात येतील. त्याच्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन ते करा. तुम्हाला जर कळलं नसेल तर पुन्हा व्हिडिओ रिपीट करा आणि तो पहा, कारण आपल्याला येणं खूप महत्त्वाचं आहे. फक्त वाक्य झाली, व्हिडिओ संपला म्हणजे झालं असं नाही आहे. तर ती आपल्याला यायला पाहिजे. त्याच्यासाठी मुळात आपल्याला ती समजायला पाहिजे. त्याच्यामुळे व्यवस्थित समजून घ्या. लक्षात आलं नसेल तर व्हिडिओ पुन्हा बघा. सर्व प्रकारची वाक्य इथे दिलेली आहे. त्यामध्ये प्रश्नार्थक आलेली आहे, विधानार्थी आलेली आहे. त्याचप्रमाणे प्रश्नार्थक, विधानार्थी, नकारार्थी सर्व प्रकारची. त्याचप्रमाणे लेट्स आज्ञार्थी वाक्य पण त्यामध्ये आलेली आहेत. त्याच्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या आणि त्याप्रमाणे त्याचा सराव करा. त्याचप्रमाणे आमच्या अदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, त्यांना पण भेट द्यायला विसरू नका. आम्ही तुम्हाला आठवण करून देतो की आमचं फेसबुक पेज आहे, इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाव म्हणून. प्रतिलिपी मराठी अकाउंट पेज आहे, स्मिताचा भाव म्हणून. लिंक्डइन अकाउंट आहे अँड स्वप्नील स्मिताचा भाव म्हणून. इंस्टाग्राम अकाउंट आहे नाईक स्वप्नील म्हणून. तिथे पण बरीचशी इन्फॉर्मेशन आणि खूप महत्त्वाची तुम्हाला माहिती तिथे देण्यात येत असते. त्याचप्रमाणे क्वाटाज वगैरे जे काही सकारात्मक अशी वाक्य आहेत ती तिथे आम्ही देत असतो, प्रेरणादायी वाक्य वगैरे. त्याच्यासाठी तुम्हाला खूप महत्त्वाची आहे तिथे पण. त्यामुळे तिथे जाऊन पण आम्हाला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. त्याचप्रमाणे आमचं अजून एक यूट्यूब चॅनल्स आहे, त्याचं नाव आहे सक्सेस इंग्लिश स्पीकिंग शॉर्ट्स म्हणून. यूट्यूब चॅनल लिंक आहे https://www.youtube.com/@swapnilnaik.a1. यूट्यूब हँडल लिंक आहे @swapnilnaik.a1. तिथेच पण बरीचशी आम्ही काय देतो, शब्द देत असतो. शब्दांसाठी आम्ही तो शॉर्ट्सचा चॅनल तयार केलेला आहे. त्याचप्रमाणे इम्पॉर्टन्स काही नोट्स द्यायचे असतील ते पण आम्ही तिथे देणार आहोत. त्यामुळे तिथे जाऊन पण आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा. म्हणजे तुमचे मित्रमैत्रीण असतील, प्रियजन असतील, त्यांनाही त्या चॅनलचा लाभ घेता येईल. त्याच्यामुळे इग्नोर करू नका. नक्की आमच्या या सोशल मीडिया साईट्सना भेट द्या. चला तर मग आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.